नमस्कार, मी स्नेहा पाटोळे. आज मी तुम्हाला या वर्षी नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची वस्त्रे परिधान करायची ते सांगणार आहे. पण ही अशी रंगाची पद्धत कधीपासून सुरू झाली आणि हे रंग कसे ठरवले जातात हे आधी पाहू. पंचांगकर्ते डाकरू सोमन यांनी दिलेल्या माहितीनुसार नवरात्रीत कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. एकाच रंगाची वस्त्रे परिधान करण्याचा ट्रेंड हा साधारण 20 वर्षांपूर्वीचा आहे. नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नाही तर तो सामाजिक सांस्कृतिक आहे. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने त्यांच्या समानतेची एकतेची भावना निर्माण होण्यास मदत होते. याच कारणाने आनंद प्राप्ती देणारी ही एकाच रंगाची वस्त्राची संकल्पना जोपासली गेली आहे. हे रंग त्या त्या वारानुसार ठरवले जातात, म्हणून दरवर्षी या रंगाचा क्रम वेगवेगळा असतो. 9 दिवसांमध्ये 2 वार हे पुन्हा येतात, तेव्हा तोच रंग न वापरता त्या वारांची साधर्म्य असणारा दुसरा रंग या दिवशी निवडला जातो. आता या वर्षीचे रंग पाहूया. 3 ऑक्टोबर गुरुवार रंग पिवळा, 4 ऑक्टोबर शुक्रवार रंग हिरवा, 5 ऑक्टोबर शनिवार रंग करडा, 6 ऑक्टोबर रविवार रंग भगवा, 7 ऑक्टोबर सोमवार रंग पांढरा, 8 ऑक्टोबर मंगळवार रंग लाल, 9 ऑक्टोबर बुधवार रंग निळा, 10 ऑक्टोबर गुरुवार रंग गुलाबी, 11 ऑक्टोबर शुक्रवार रंग जांभळा. नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव. प्रथा परंपरेनुसार तो साजरा करूयाच, पण त्यासोबतच थोडे कलरफुल होऊन जात आनंदही लुटूया. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा. आणि हो, मित्रमंडळींना पण सांगा. पुन्हा भेटूया लवकर.